हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो, येतोय का आवाज? हा हा, आला आला सर आवाज. नेटवर्क इश्यू आहे जरा. ठीक आहे, लक्ष द्या. रेक्टँगल आपण क्रिएट केलेला आहे बर. इथं. जस्ट बाय युझिंग रेक्टँगल कमांड. झूम एक्सटेंड शिफ्ट प्लस इथे यूज केला आपण. आता हे युजर फ्रेंडली दिस. रेक्टँगल क्लिक केला या ऍक्सिसवर. ऍक्सिस जरा चुकल्यासारखं वाटत आहे इथं. तर ब्ल्यू ऍक्सिस मध्येच आपल्याला रेक्टँगल क्रिएट करायचा आहे खाली. ठीक आहे. म्हणजे उभा जर बनवायचा असेल तर ॲरोचा यूज करू शकतो आपण. लेफ्ट ॲरो यूज केला तर असा उभा बनतो तो. ओके. ब्ल्यू म्हणजे असा हॉरिझॉन्टल प्लेनला बनतो. राईट जर क्लिक केला तर राईट प्लेनला असा रेक्टँगल बनतो. म्हणजे ॲरोचा यूज करून आपण ओरिएंटेशन चेंज करू शकतो. म्हणजे वॉर्डरोब कपाट वगैरे बनवायचं असेल मला, तर यावेळेस अशी हाईट असते त्याची. म्हणजे अशी हाईट देऊन आपण त्याला पुश करू शकतो अलीकडच्या साईडला असं. ओके. आणि वर्टिकल बेड वगैरे असं आपण हाईट देऊ शकतो त्याला. आणि ह्या साईडला काय असेल तर असं पण याला क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये वर्क प्रोसेस कशी असते? हा पुश पुल केला आपण, त्याच्यानंतर अजून तुम्हाला काही याच्यात बनवायचं असेल तर अजून एक रेक्टँगल बनवला. हा सेक्शन आतमध्ये जर रिव्हर्स केला आपण तर पुल होतो तो. म्हणजे मटेरियल ऍड करायला पण हीच कमांड आहे आणि रिमूव्ह करायला पण हीच कमांड आहे. फक्त आपल्याला लाईन टाकायचे जसं डिझाईन तुमचं असेल. सपोज इथं डिझाईन तुमचं असं काही दिलेलं आहे तुम्हाला सॅम्पल. असं एक लाईन टाकली आणि त्याला अजून एक स्लॉटसाठी अशी एक लाईन टाकली. याला आपण पाठीमागं पुश करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे इझिली आपण जे डिझाईन्स कन्सेप्ट असतील तुमच्या. आता रेक्टँगल ड्रॉ केला इथं आणि ह्याला पुश केलं पुढं. सो या प्रकारे आर्किटेक्चरल वर्क जे असेल तुमचं इंटेरियर वगैरे ते आपण क्रिएट करू शकतो काही पण वेगवेगळ्या स्टाईलचं. या कमांडचा यूज करून आणि पुश पुलचा मोस्टली यूज करून. ठीक आहे. सो बॅक टू अवर प्रोजेक्ट 1. सो सिम्पल प्रोजेक्ट इज देअर. 48 बाय 38, 54 बाय 38. रेक्टँगल 54, 38. एंटर. स्पेस आता कुठं बनलाय आय डोंट नो. सो आय कॅन क्लिक ऑन झूम एक्सटेंड. नाव यूज पुश. याला हाईट द्या. हाईट किती द्यायची आहे इथं? 48. 48. सो 48 टाकायचं, एंटर करा, स्पेस मारा. ओके. आता या ठिकाणी याला मटेरियल अप्लाय करण्यासाठी इथं ऑप्शन असतो बकेट. पेंट बकेट. बकेटमध्ये जावा. डिफॉल्ट ट्रेमध्ये दोन टाईप असतात, सिलेक्ट आणि एडिट मटेरियलमध्ये. ठीक आहे. इथं मटेरियल ऑप्शन क्लिक करायचं, एक्सपांड करायचंय त्याला. एक्सपांड केल्यानंतर इथं सिलेक्टमध्ये यायचंय, इथं एडिटमध्ये नाही. सिलेक्ट. इथं असते कॅटेगरी. जसं की 3D प्रिंटिंग इथं अप्लाय केलं, इथं ऍड केलं याला. 3D प्रिंटिंगच्या ऐवजी मला जर पाहिजे कलर्स, सो आय कॅन हॅव कलर्स ऑल्सो. जस्ट सिलेक्ट अँड रिप्लेस. इथून आपण ऍड करू शकतो. नाव मला पाहिजे वुडन टेक्स्चर, सो आय हॅव लास्ट ऑप्शन वुडन. जो पण पॅटर्न पाहिजे तुम्हाला वुडमध्ये एवढंच पॅटर्न्स अवेलेबल आहेत. इथून तुम्ही ऍड करू शकता. स्पेस. ओके. म्हणजे तो बॉक्स आपण त्या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. आयसोमेट्रिक व्ह्यू, त्याचा टॉप व्ह्यू.
फ्रंट व्ह्यू असे आपण चेक करू शकतो. आता जिथं मोठी साईज आहे साईड, न्यू पेज घेतो, थोडासा अडचण येत आहे त्यांनी बरोबर दाखवत पण नाही तो. फाईल न्यू, सेव्ह नो. सो असे 3 पेज तिथं आले पाहिजे प्रॉपरली. रेक्टँगल घ्या, हाईट द्यायची 48. सिम्पल. बकेटमध्ये गेलो आपण, बकेट ऍड करायची. म्हणजे जेवढा पण रेक्टँगल असेल खालचा तो आपल्याला बनवायचा आहे तिथं. कळालं का? तो इथं किती बाय कितीचा आहे? 38 बाय 54. त्याच्यामुळे आपण काय केलं, 54. रेक्टँगल घेतला, पहिला पॉइंट क्लिक करून. आता इथं जर बघितलं युनिट फीट इंचेस मध्ये आहे, नवीन घेतलं ना आपण. सेंटीमीटर करण्यासाठी विंडोमध्ये जायचंय, मॉडेल इन्फॉर्मेशन मध्ये युनिट चेंज करू शकतो आपण. आर्किटेक्चरल ऐवजी डेसिमल आणि इंचेस ऐवजी सेंटीमीटर. किती आहे? 38,56 काहीतरी आहे, 54 आहे. 38, 54 सिलेक्ट करू शकता याला ऑटोकॅड सारखंच. रेक्टँगल 38, तिथं चुकायला येईल. 38, 54. एंटर, स्पेस, पुश. हाईट द्यायची 48. स्पेस मारायचं, डिसिलेक्ट. बकेटमध्ये जावा, कलर ऍड करा जो तुम्हाला टेक्स्चर पाहिजे तिथं. चेंज हे करू शकता इथून. आता बघा ते प्रॉपरली होत आहे, मगाशी होत नव्हतं ते. झूम एक्सटेंड. आता आतमधले जे कट्स आहेत ते आपल्याला क्रिएट करायचे, सिम्पल. हे ग्रू आहे थोडासा. ओके. आता याला क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे इथं डायरेक्ट ऑफसेट कमांड आहे. ऑफसेटला क्लिक करायचंय, सरफेसला क्लिक करायचंय तिथं. ओके. सरफेसला क्लिक केल्यावर जेवढे पण ऑफसेट पाहिजे, सपोज 5 सेंटीमीटर पाहिजे बाहेरून, 5 टाकायचं. म्हणजे त्या रेक्टँगलला, बाहेरच्या आतमधला रेक्टँगल तिथं क्रिएट झाला 5चा. परत अजून ऑफसेट वर जावा. ऑटोकॅड सारखं ऑफसेट नाहीये. म्हणजे सिंपल लाईन जर असेल इथं आणि ह्याला जर ऑफसेट करायला गेलात तुम्ही, तर इथं होत नाही ते. इथं काय लागतं त्याला? फेस ऑफसेटला, किंवा ऑफसेट. बघा हा फेस दिला, त्याच्या आतमध्ये करायचं असेल, किती करायचंय? 1 सेंटीमीटर, 1 टाकलं. असं ऑफसेट वर्क करतं ते. आता मिडलला लाईन टाकू एक, आणि तिथं रेक्टँगल असा. आता तो अंदाजेच बनवतो मी रेड ऍक्सिसवर. पुश मध्ये जायचंय, म्हणजे थोडंसं पाठीमागं ग्रू करायचं, याला पाठीमागं ओढायचं आणि याला पण पाठीमागं. म्हणजे तो बॉक्स टाईप जो आहे तुमचा, तो डिझाईन तिथं क्रिएट होईल. त्याला फाईलमध्ये जायचंय, सेव्ह ॲज मध्ये जाऊन जिथं तुम्हाला सेव्ह करायचंय, जसं की आता इथं डी ड्राईव्ह मध्ये किंवा ई ड्राईव्ह, जिथं स्टुडंट फोल्डर असेल तुमचं, राईट क्लिक, रिनेम करून आपण नवीन फोल्डर क्रिएट करू शकतो तिथं. स्केचअप प्रोजेक्ट, त्याला ओपन केलं. इथं फर्स्ट जो असेल त्याला आपण नाव दिलं आणि सेव्ह करू शकतो. परत आपल्याला फाईलमध्ये जायचंय, न्यू. न्यू मध्ये गेल्यावर न्यू प्रोजेक्ट. आधी विंडो त्याचं बघायचं नेक्स्ट प्रोजेक्ट जो असेल, जसं की हे पण परत सेंटीमीटर मध्येच आहे. ओके. सो आय कॅन गो टू द सेंटीमीटर अगेन. विंडो, मॉडेल इन्फॉर्मेशन, आर्किटेक्चरल बाय डिफॉल्ट येत आहे नवीन घेतल्यावर. त्याला काय करायचं, इथं डेसिमल अँड लेंथ सेंटीमीटर. नाव. आता ह्याला जर बघितलं आपण, मगाशी तर खूप सिंपल होतं.
प्लॅनचा टॉप व्ह्यू बनवला आणि पुश केलं. सो फ्रॉम वेअर वी नीड टू स्टार्ट, गेस करा थोडं कुठून चालू करावं लागेल. तुम्ही आता प्रत्येक जण वेगवेगळे करून स्टार्ट अम, करू शकतो, पण एक एक स्टेप वाईज स्टेप आपल्याला पुश पुल बरेचसे पुश पुल अप्लाय करून ह्याच्या ठिकाणी बनवावा लागतो. कारण मग अशी फक्त एकच पुश पुलने झालं होतं ते, आणि एक बॉक्स होता फक्त. आता ह्याच्यात इकडून बरेचसे खालच्या असे साईडला 50 सेंटीमीटर पासून बरेच बॉक्सेस असल्यामुळे आपल्याला कुठून तरी एका ठिकाणाहून चालू करावं लागेल. तर तुम्ही काय म्हणताय कुठून? 50 सेंटीमीटर खालच्या साईडनं ते 3 ड्रॉवर्स आहेत ना त्याच्या खालच्या साईडनं. इथं हे का? हा हा अच्छा. हा त्याच्या इकडच्या साईडनं, हा हे तिथून पण नाही तर इकडून पण हा, हा कुठूनही तिथून करू शकतो पण आपण. केलं तरी इथून पण चालतं. चालू करू शकतो, इथून किंवा इथून. तिन्ही साईड आहेत. तर मी आता तुम्हाला सिंपल मॅक्सिमम साईज बघायची कुठली आहे मोस्टली, म्हणजे बेस महत्वाचं काय आहे बघायचं. तर ह्याच्यात मॅक्सिमम साईज आता सपोज हे 75 सेंटीमीटर आहे. ओके. आणि त्याची लेंथ किती आहे? 50. ओके. 50 आहे, पण इथं जे त्याची थिकनेस आहे ते आपल्याला माहित नाही. ओके. थिकनेस मोस्टली कसे असतात? प्लायवूड असतात. हे प्लायवूडचं बनवलेलं आहे, लेट्स एक्झाम्पल. प्लायवूडचे साईजेस किती थिकनेस असतात? 12 mm, 18 mm अशामध्ये हम्म. प्लाय भेटत असतो. मॅक्सिमम 18 mm वगैरे आहे म्हणजे सध्या हम्म. तरी. ओके. 18 mm च्या दोन जर बसवले तर 36 mm होतो. म्हणजे जाडी किती पाहिजे थिकनेस ह्याची त्याच्यावरती डिपेंड करतं. तुम्ही इथं दिलेलं नाही तर इथं ऍझ्युम करू शकता. तर मला या केसमध्ये रेक्टँगल तर माहित आहे, 75 बाय 50. ओके. पण याला बनवायचं कुठं आता? टॉप व्ह्यू वरती नाही बनवू शकत आपण. हा उभा आहे ना हे. सर रेक्टँगल इथं 3D मध्ये बनवताना रेक्टँगल जर घेतला मी असं ह्या फेसवर नाही बनवू शकत. आता याच्यासाठी ॲरोचा यूज करावा लागेल, लेफ्ट ॲरो किंवा राईट ॲरो, कारण राईटला आहे रेक्टँगल, असा आहे तो. किती बाय किती आहे नंतर तो टाकायचा. आता लेंथ एक्स मध्ये आहे 50, वाय मध्ये आहे 75. आडवी एक्स असते आणि उभी 75. सो इथं आणायचं असं, खाली टाकायचं 50, 75, एंटर. याच्यात बघा ते कुठं आहे. आता हे झाल्यानंतर याची थिकनेस अप्लाय करायची आपल्याला. एवढं पाठीमागचं प्लाय बनवायचं तिथं. कितीचं असेल हे? तर ते आत्ताच जसं सांगितलं ते वेगवेगळे थिकनेस असू शकतात. काय शॉर्टकट आहे? पुश पुल. इथून घ्यायचंय, जेवढी थिकनेस तुम्हाला टाकायची, जास्त नाही टाकायची. 18 टाकून बघतो मी आधी. 18 सेंटीमीटर, सॉरी, मध्ये असतं ते. सो इथं येईल 1.8 सेंटीमीटर. 1.8 सेंटीमीटर. तर अजून 1.8 जर टाकला याला, परत आपण वाढवू शकतो अजून तिथून. 1.8 प्लस 1.8, सो इट इज टोटल 36. सो हे थोडंसं जाड वाटत, स्ट्रेंथ भेटेल त्याला. मेजर करायचं असेल हे बरोबर टाकले का नाही आपण, 36, 3.6. सो आय कॅन हॅव अ टेप ऑप्शन. टेपमध्ये जायचंय, इथून फर्स्ट पॉईंट, इथून सेकंड पॉईंट, सो 33.6 स्पेस. तर आता हा शेवटचा सपोर्ट आपण क्रिएट केला इथं. आता मला इथून पुश करावं लागेल हे टॉपचं. कळालं का? हे पुश करायचंय. हम्म. तर याच्यासाठी मला या फेसवरती स्केच बनवावं लागेल. कशी स्केच येईल ती अशी प्लायवूड तिथं बसू आपण टॉपला, आणि त्याला इकडे पुश करायचं असं. कळालं का? आता याची लेंथ तर माहिती आहे आपल्याला किती आहे, 50, कारण हे. पण याची हाईट, आता हाईट किती, याची थिकनेस याची किती घेतली तेवढीच घ्या. 36, 3.6, आणि हे 5 सेंटीमीटर, सॉरी, हा, 3.6 सेंटीमीटर. सो आता इथं जर आलो मी स्केचअप मध्ये, रेक्टँगल घ्यायला काय आहे तो ऑफ शॉर्टकट? रेक्टँगल आहे. पण डायरेक्ट मला तिथून मार्किंग करायची खाली कितीवर, 36 वर. सो इथं ऑफसेट नाही घ्यायचा इथं, कारण ऑफसेट काय होतो, पूर्ण 4
ठीक आहे. ऑफसेटला काय करायचं होतं आपल्याला? ऑफसेट जर केला इथून, सो हे इथून हे असं होतं चारी साईडला. आपल्याला कुठून पाहिजे? फक्त टॉपच्या लाईनवरून. तर ऑटोकॅड सारखा जर ऑफसेट यूज करायचा असेल तर परत टेपचाच आपल्याला यूज करावा लागेल. टेपमध्ये गेलो आपण, ही लाईन सिलेक्ट करायची, इथून खाली यायचंय ह्या सरफेसवर, बरोबर त्याच फेसवरती खाली आलं पाहिजे, इकडं नाही. या फेसवर किती यायचं खाली? जेवढी लेंथ पाहिजे 3.6 सेंटीमीटर. म्हणजे रोटेट करून बघायचं त्या फेसवर आहे का ती लाईन. आता लाईन ड्रॉ करायची इथून इथपर्यंत. म्हणजे हा सरफेस वेगळा झाला आणि हा वेगळा. आता ही लाईन टाकणं का गरजेचं आहे? ही लाईन जर नसली असती तर पूर्ण पुश झालं असतं. आता ही लाईन टाकल्यामुळे काय झालं? वरचा सेक्शन आपण पुश करू शकतो, म्हणजे जसं की आपल्याला पाहिजे. टोटल लेंथ किती आहे? 166. 166 मधून 47 मायनस, कारण इथपर्यंतच आपल्याला पुश करायचंय ते. किती होईल? करा लवकर. 166 मायनस 47. हा, 11. इथं क्लिक करा, पुश करा इकडच्या साईडला 119, एंटर स्पेस. इथून परत 18 सेंटीमीटर आपलं जेवढं असेल तेवढं टेप घ्यायचा, परत रोटेट करून टेप मध्ये जायचं. इथं ही लाईन सिलेक्ट करायची, इकडच्या साईडला जायचंय, हिट टाकायचे 1.8. लाईन घेतली, इथून लाईन टाकली, पुश. इथून खाली घ्यायचा आता. इथून खाली किती? डायरेक्ट खालीपर्यंत येऊ द्या, असं काय अडचण नाही. म्हणजे खाली येताना डायरेक्ट ही क्लिक करायचं इथं. हे क्लिक केल्यानंतर आता इथून हे किती डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट करायचं. 75 मायनस 61.50. किती? हा, तिथून खाली यायचं आपल्याला, टेप घ्यायचा परत इथून 13.5. लाईन टाकली, इथून लाईन टाकली इथं. ओके. परत टेप घ्यायचा, टेप खूप महत्वाचा आहे इथं. आणि इथून परत 3.6. परत लाईन टाकायची तिथं, म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट येतो इथं, बरोबर झूम करायचं जरा. बघा हे इंटरसेक्शन पॉईंट, इथून दुसरा इंटरसेक्शन पॉईंट इथं. म्हणजे हे डिफरन्स झाला का बघायचं इथं. हे असं एवढंच सिलेक्ट होत असेल तर त्याला आपण पुश करू शकतो. परत पुश मध्ये जायचंय इकडं. आता किती यायचंय? 47. इथं डायरेक्ट दिलेलीच आहे व्हॅल्यू 47, एंटर. 47 झाल्यानंतर खाली यायचं डायरेक्ट. इथून काय करावं लागेल? परत टेप इथून इकडं 3.6. लाईन घ्या, बरोबर या पॉइंटहून या पॉइंट पर्यंत. स्पेस मारतोय मी एस्केप करण्यासाठी. परत पुश इथून घेतला आपण इथपर्यंत. म्हणजे हा बेस काउंटर आपला क्रिएट झाला त्या ठिकाणी. आता जे पाठीमागचं तुम्हाला हे जर करायचं असेल, इथले बॉक्सेस क्रिएट करायचे, तर आपण डायरेक्ट रेक्टँगल घेऊन इथून रेक्टँगल या कॉर्नरने स्टार्ट करायचा आणि इथपर्यंत. म्हणजे काय होतं? तो डायरेक्टली सरफेस फिल करून देत होतो, म्हणजे एक लेअर त्यानं क्रिएट केली. हे बघा. आता याला आपण काय करू शकतो? इकडं पुश करू शकतो इथपर्यंत, आणि याला थोडंसं पाठीमागं पाठीमागं केलं तरच ते वेगळं दिसेल ना. आता ते ड्रॉवर टाईप जर क्रिएट करायचं असेल, टेप घेऊ शकता, रोटेट करून पाठीमागच्या लाईननं खाली यायचं. सपोज 15 सेंटीमीटर वर एक पाहिजे, आणि परत अजून खाली 15 वर एक पाहिजे. पाठीमागच्या सरफेसला परत लाईन टाकायची इथून, याला पार्टिशन केलं, परत इथून इथं पार्टिशन केलं. परत टेप घेतला एक, इथून 1 सेंटीमीटर, आणि इथून एक
एक एंटर. डायरेक्ट रेक्टँगल पण घेऊ शकतो मी. इथून रोटेट करून इथं नाही द्यायचं पुढच्या याला. पुढचं जर दिलं तर काहीच फायदा नाही. पाठीमागच इथं द्यायचा बरोबर. म्हणजे जेणेकरून आपण त्याला पाठीमाग असा स्लॉट क्रिएट करू शकतो. सेम मेथड या ठिकाणी अप्लाय करायची आपल्याला. हम्म. पुश घ्यायचा आहे पाठीमाग थोडासा किंचितचा 1 सेंटीमीटर वगैरे ठेवू शकता किंवा 0.5 म्हणजे लांबून स्लॉट दिसला पाहिजे ते. ओके. आणि त्याच्यानंतर खालून पण थोडंसं हाईट इथं वरती आहे त्या ड्रॉवरची. तर मी खालून याला रोटेट करतो. पुशमध्ये जायचं परत आणि याला थोडंसं वरती पुश करायचंय. आणि हा डबल सरफेस जो आला असेल याला डबल क्लिक करून या लाईनवर क्लिक करून जर इरेज केला आपण तर ते इरेज होऊन जातं. म्हणजे बघा कसं असतं याच्यात सरफेस असतो हा याला डिलीट केलं तर सरफेस डिलीट होतो खालचा. परत ही लाईन क्लिक केली याला डिलीट केलं आपण. परत झूम केलं ही खालची लाईन सिलेक्ट केली याला डिलीट केलं. आता ते पकडण्यासाठी हँडल वगैरे क्रिएट करायचं असेल अंदाजे इथं रेक्टँगल घेतो मी आणि याला पुश करू शकतो या ठिकाणी असं. पाठीमागे इथं सरफे सपोर्ट पाहिजे असेल बघा परत इथं हॉलो झालं हे. परत रेक्टँगल घेऊ आपण कुठून इथून इथपर्यंत म्हणजे ते सॉलिड दिसण्यासाठी भरून टाकलं. पाठीमागंही तसंच. आता या लेवल पर्यंत लाईन टाकतो इथून एक. या लेवल पासून डायरेक्ट लाईन टाकली सरळ स्ट्रेट कलर मध्ये आली म्हणजे ती स्ट्रेट लाईन आहे. हे क्लोज करून टाकलं. आणि ह्याला थिकनेस द्यायची असेल पुश करायचं 1.8. आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये चेक करू शकता आपण कशा प्रकारे आलेला आहे. आता हे गाईडलाईन्स जे आहेत सगळ्या आपण हे बनवताना गाईडलाईन्स क्रिएट केल्या होत्या आपण. या गाईडलाईन्सला सिलेक्ट करून आपण डिलीट करू शकतो. मेक शुअर की असं सिलेक्ट नाही झालं पाहिजे हे. कंट्रोल झेड. बकेटमध्ये जायचंय नंतर जे तुम्हाला जसं टेक्स्चर्स आहेत वेगवेगळे यू कॅन अप्लाय दॅट मटेरियल टू युअर फर्निचर. आता इथं थोडंसं वेगळं पाहिजे असेल काही सो आय कॅन यूज मेटल. मेटलचं म्हणजे जे पण मटेरियल टाकायचे सॅम्पल तुम्ही तिथं ऍड करू शकता. आणि ह्याला पण नंतर फाईल सेव्ह ॲज जिथं स्केचअप प्रोजेक्ट असेल टू टेबल सेव्ह. हा जस्ट एक सॅम्पल मी दाखवलेला आहे टेबल. अशा प्रकारचे 2-3 मॉडेल्स युनिट्स टू क्रिएट वेगवेगळे. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला अजून काय डिझाईन वेगळं द्यायचं असेल सपोज ह्यालाच आपण क्रिएट याच्यामध्ये कन्वर्ट करू. म्हणजे इथं आपण रेक्टँगल घेतला इथं रेक्टँगल घेतला याला काउंटर अजून करायचं असेल इथून मटेरियल याला हाईट दिली. ओके अशा प्रकारे यालाच कन्वर्ट करू शकतो आपण वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये जसं पाहिजे असेल तसं. याला बकेटमध्ये गेलो इथं मेटलच्या ऐवजी ग्लास असेल सिलेक्ट द ग्लास यू कॅन ऍड ग्लास ऑल्सो. आहे बघा पूर्ण ग्लास ऍड जर होत असेल इथं तर काय करावं लागेल मला कुठपर्यंत ग्लास पाहिजे इथं लाईन होती म्हणून एवढंच मटेरियल ऍड पडलं. पाठीमागं लाईन नाही तर मला लाईन तिथे टाकावी लागेल. म्हणजे जसं की इथून अशी सरळ म्हणजे इथंच आपण एवढ्याच ह्याच्यामध्ये मटेरियल ऍड करू शकतो. फक्त लाईन पार्टिशन तिथं महत्वाचं आहे. आता इथं काय होईल इथं पण हे पूर्ण ग्लास होईल कारण इथं लाईन नाही. परत मी लाईन घेईन इथून याला लाईन ड्रॉ करेन मग बकेटमध्ये जाऊन इथं ऍड करू शकतो अशा प्रकारे. म्हणजे तेवढाच तिथं ग्लास मटेरियल आपण क्रिएट करू शकतो. पण नॉर्मल फक्त ग्लास लावू शकत नाही तर साईडनं त्याला आपल्याला थोडंसं ॲल्युमिनियम फ्रेम वगैरे लागते. तर त्याच्यासाठी इथून असं रेक्टँगल घेऊन त्याला बकेटमध्ये जाऊन इथं मेटल आणि याला मेटल करू इथं. ओके याला पुश करू पाठीमागच्या साईडला हे कट होत आहे. ओके तर ग्लासलाच काय करायचं इकडे थोडं पुश करून इकडून इथपर्यंत ऍड करायचा आधी. आणि ह्या खालचा जो रेक्टँगल आहे त्याला मेटल द्यायचं आणि त्याला परत पुश करायचं असं. म्हणजे इकडे झालं सिम्पल बघा
इथं लाईन असावी लागते, पण एवढाच पोर्शन जर मला पाठीमागे ढकलायचा असेल तर इथं काय लागेल, लाईन लागेल. सो पुश करून आपण पाठीमागे ढकलू शकतो, म्हणजे जेवढं पण पाहिजे. आणि आधीच याला मटेरियल देऊन ठेवायचं, आधीच याला मटेरियल द्यायचं. कारण पुश जर केलं तर त्याच मटेरियलमध्ये बघा परत प्रॉब्लेम येतोय. इथं ठीक आहे, आपण परत त्याला हे करू, कारण इथं लाईन नाही, परत लाईन टाकायची इथं, सरळ स्ट्रेट ग्रीन कलर स्पेस, आणि परत इथून ऍड करू शकतो. पाठीमागं बघायचं झाले का, इथून परत लाईन टाकावं लागेल मला, आणि इथं पण बकेटमध्ये जाईन, ऑलरेडी सिलेक्टेडचा आहे तो कलर, इथं ऍड करायचा आणि इथं ऍड करायचा. सो अशा प्रकारे आपण जो आहे प्रोजेक्ट, खालून पण पाहिजे असेल सपोज, तर टेप घेईन मी, इथून किती पाहिजे, सपोज लेट से 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर लहान वाटत आहे, 2 सेंटीमीटर लाईन टाकायची इथून इथपर्यंत. बकेटमध्ये आधीच ह्याला चेंज करून घ्यायचं, आणि त्याला काय करायचं आता, हा आता पुश करू शकत नाही त्याला आपण पाठीमागं, तर त्याला कट करू आधी मटेरियल आपण ग्लासचा. इथं पाठीमागं आलं, इथं क्लिक केलं याला, आता ते ओपन झालं. आता या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला रेक्टँगल घ्यायचा सरळ, या पॉइंटहून हा पॉइंट स्ट्रेट, बकेट आधीच मटेरियल देऊन द्या त्याला. आता आपण ही एवढी प्रोसेस का केली, आधी ग्लास बसवला आपण परत कटिंग करत बसतो, तर आधी तुम्ही जर फ्रेम बनवली असतील मग मग त्याच्यामध्येच ग्लास ते सिंपल पडलं असतं. सो हे दाखवण्यासाठी तुम्हाला समजलं तेवढ्याच गोष्टी नवीन, बकेटमध्ये जाऊन इथे ऍड करू शकतो. इथे येऊन इथपर्यंत असं क्लिक करू शकता. सो असे काउंटर्स वगैरे वी कॅन सिम्पली क्रिएट. गो टू दिस फाईल. आता याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला विदाऊट रेंडरिंग, जर कार्पेंटरला किंवा कुणालाही जर द्यायचं असेल किंवा असा टेबल आपल्याला क्रिएट करायचा आहे आपल्या प्रोजेक्टसाठी, तर आपण ह्याला हे सेव्ह ॲज मध्ये जाऊन स्केचअपची फाईल तर आपण रेडी ठेवलेली आहे, त्याला रिप्लेस करू आपण, म्हणजे अपडेट झालेलं आहे वरचं. ठीक आहे. आता ही मला इमेज कशी द्यावी लागेल त्यांना, जेपीजी मध्ये फोटो व्हॉट्सअप वगैरे करायला. तर फाईलमध्ये जायचं, एक्सपोर्टमध्ये 2D ग्राफिक, डायरेक्ट जेपीजी मध्ये